नमस्कार मंडळी, मी श्रद्धा. स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण चाललो आहोत मध्य प्रदेशमधील एका पवित्र ठिकाणी म्हणजेच ओंकारेश्वर येथे. उज्जैन टू ओंकारेश्वर 4 तासाचा डिस्टन्स आहे. या जर्नीमध्ये आम्हाला टुरिझम थ्रू बस सर्व्हिस होती. आम्ही ब्रेकफास्ट करून ओंकारेश्वरसाठी निघालो आहोत. ओंकारेश्वर येथे पोचल्यानंतर इथलं वातावरण एकदम शांत आणि भक्तिमय वाटतं. सगळीकडे हर हर महादेव आणि जय नर्मदा नदी असे घोष ऐकू येतात. आता आपण बोटिंगसाठी निघालो आहोत. नर्मदा नदीतून बोटीमध्ये बसून प्रवास करणं म्हणजे एक सुंदर अनुभूती आहे. इथे दोन्ही काठांवरती हिरवे डोंगर, झाडे, गुहा आणि मंदिर पाहायला मिळतं. थंड वारा, पक्ष्यांचा आवाज, नदीचा सौम्य प्रवाह या सगळ्याचे एकत्रित सौंदर्य अवर्णनीय आहे. इथे आपल्याला कावेरी आणि नर्मदा नदीचा संगम पाहायला मिळतो. ओंकारेश्वरचं मंदिर नर्मदा नदीच्या बेटावरती बसलेले असून त्याचा आकार ओम या अक्षरासारखा आहे. आता आपण ओंकारेश्वरचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत. दर्शन रांगेतून घेत असेल तर 1 ते 1.5 तास लागतो. ओंकारेश्वरचं दर्शन खूप छान झाले. गर्दी कमी असल्यामुळे शांत आणि व्यवस्थित दर्शन घेता आले. ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन आपण बोटीमधून ममलेश्वर मंदिर येथे जात आहोत. ममलेश्वर मंदिर एक प्राचीन शिव मंदिर आहे. बऱ्याच शास्त्रांनुसार ओंकारेश्वर आणि ममलेश्वर हे एक मिळून ज्योतिर्लिंग पूर्ण होते. आता आम्ही जेवण करण्यासाठी जात आहोत. एका छान हॉटेलमध्ये मस्त निवांत बसून जेवण केलं. यानंतर आम्ही कृष्णा मंदिर येथे आलो आहोत. यानंतर आम्ही शनी मंदिर येथे आलो आहोत. इथे छान दर्शन घेऊन आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. ओंकारेश्वरून आम्ही इंदोरसाठी निघालो आहोत. ही जर्नी 3 तासाची आहे. आम्ही आज इंदोरमध्ये स्टे करून उद्या इंदोर एक्सप्लोर करणार आहोत. इंदोरमध्ये आम्ही हॉटेल किवी इन मध्ये स्टे करत आहोत. हॉटेलची सर्व्हिस आणि मॅनेजमेंट अतिशय सुंदर आहे. चला तर मग हॉटेलची टूर करूया. फ्रेशअप होऊन आम्ही आता इंदोरच्या खाऊगल्लीमध्ये जात आहोत. ही खाऊगल्ली वेगवेगळ्या खाण्याच्या पदार्थासाठी प्रसिद्ध आहे. सो नेक्स्ट ब्लॉग येत आहे इंदोरचा. हे तुम्हाला समजलंच असेल. तोपर्यंत स्टे ट्यून. ओंकारेश्वर येथे येऊन मनाला एक वेगळी शांती मिळते. निसर्ग, अध्यात्म आणि श्रद्धा याचा संगम ओंकारेश्वरमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो. हा होता आपला ओंकारेश्वरचा ब्लॉग. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत प्रवास करत राहा, आनंदी राहा. थँक्यू.